आजपासूनच आमरण उपोषण करत मुंबईला जाण्याचा विचार, समाजाला विचारून निर्णय घेणार जरांगेंची भूमिका। छातीवर गोळ्या झाडल्या तरी आता माघार नाही, जरांगे ठाम। शेवटच्या श्वासापर्यंत लढणार, मराठा बांधवांचं बलिदान डोळ्यासमोर दिसतंय, जरांगे पाटील भाऊ। तर 3 कोटी मराठे मुंबईत जमवून दाखवण्याचा जरांगेंचा दावा। सरकार निर्दयी, आरक्षण न मिळाल्यास सरकारमधील मंत्री आमदारांच्या राजकीय करिअरचा सुपडा साफ करू, वेळ आल्यावर ट्रॅप समोर आणणार, जरांगेंचा इशारा। सरकार आरक्षणावर सकारात्मक आंदोलन मागे घ्या, मुख्यमंत्र्यांचं जरांगेंना आवाहन। तर फेब्रुवारीत अधिवेशन बोलवून सकारात्मक निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन। जरांगे आज मुंबईच्या दिशेनं रवाना होणार, अंतरवाली सराटीत आंदोलक जमण्यास सुरुवात। मुख्य रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त, ठिकठिकाणी बॅरिकेडिंगही। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंची आज मराठा समन्वयकांसोबत बैठक, दुपारी 3 वाजता ऑनलाईन बैठक होणार। जरांगेंच्या आंदोलनासाठी ठिकठिकाणाहून भाकरी, किराणा साहित्यासह तरुण मुंबईकडे रवाना, आरक्षण न दिल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा। महाविकास आघाडीतील नेते तपास यंत्रणांच्या निशाण्यावर, रोहित पवार, किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स, राजन साळवींना एसीबीची नोटीस। तर खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण ईडी कोठडी। बारामती अॅग्रो कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांना ईडीचं समन्स, बुधवारी चौकशीसाठी बोलावलं। तर मराठा आंदोलनामुळे 22 किंवा 23 तारखेला चौकशीला बोलवावं, रोहित पवार यांची ईडीला विनंती। मविया नेत्यांवर सूडबुद्धीनं कारवाई, भाजप शिंदे गटात जाण्यासाठी नेत्यांवरती दबाव तंत्र, मात्र आमचे नेते लढतायत, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्षाचा नेहमीचाच डायलॉग, तुम्ही शेण खाल्ल्यावर ईडीनं गप्प बसायचं का, भाजप आमदार राम कदम यांचा विरोधकांवर हल्लाबोल। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी आज विधानभवनात सुनावणी, शरद पवार गटाचे गटनेते जयंत पाटील यांची साक्ष नोंदवली जाणार। गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पुणे पोलिसांकडून धिंडा, विठ्ठल शेलारची घरापासून पोलिसांनी काढली धिंडा। मुंबईच्या शिव रेल्वे उड्डाणपूल आजपासून पुनर्बांधणीसाठी बंद, पुढील 2 वर्ष पूल बंद राहणार, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार। राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठातील 22 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा रद्द, परीक्षेचं पुढचं वेळापत्रक नंतर कळवलं जाणार। डिझास्टर रिकव्हरी साईटच्या चाचणीसाठी शेअर मार्केट आज सुरू राहणार, एनएससी आणि बीएससी कडनं परिपत्रक जाहीर। कोकण मध्य महाराष्ट्रात गारठा वाढणार, तापमानात घट होणार, दक्षिण कर्नाटक ते विदर्भापर्यंत हवेच्या कमी दाबाची रेषा निर्माण, तर तापमानात घट झाल्यानं मुंबईमध्ये धुक्याची चादर। दुष्काळ जाहीर मात्र मदत नाही, अतिवृष्टीच्या मदतीची फाईलही मंत्रालयात धुळखात, अतिवृष्टीनं हवालदिल झालेला शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत। बिल्किस बानो प्रकरणात दोषींना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच, शरणागतीसाठी वेळ वाढवून देण्यास नकार, 21 जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश।